शास्त्रीय संगीतात थांग महासागरात काही लाटा अशा येतात की ज्या फक्त किनाऱ्याला स्पर्श करून परतत नाहीत, तर संपूर्ण तीराचे अस्तित्वच बदलून टाकतात. किशोरी आमोणकर हे नाव म्हणजे केवळ एक गायिका नव्हे, तर तो भारतीय शास्त्रीय संगीतातील एक अनाहत नाद होता, ज्यांच्या स्वरातून कधी मीराबाईंची आर्तता, कधी कबीराचा वैराग्य भाव, तर कधी निसर्गाचे आदिम सौंदर्य प्रकट व्हायचे. अशा किशोरीताईंनी संगीताला केवळ करमणुकीचे साधन न मानता ती मोक्ष प्राप्तीची साधना मानली. त्यांच्या स्वरांनी काळजाला हात घातला आणि श्रोत्यांना एका वेगळ्याच आध्यात्मिक विश्वात नेऊन सोडले. नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणेमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. गान सरस्वती किशोरी आमोणकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवास व गायन कारकिर्दीवर प्रकाश टाकून त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत. किशोरी आमोणकर यांचा जन्म 10 एप्रिल 1932 रोजी मुंबई इथे झाला. लहान वयातच किशोरीताईंना संगीताची गोडी लागली. आईकडूनच त्यांनी शास्त्रीय संगीताचे कठोर प्रशिक्षण घेतले. मोगूबाई कुर्डीकर यांच्या कडक शिस्तीत आणि कठोर साधनेतून किशोरीताईंनी सुरांवर प्रभुत्व मिळवले. याशिवाय त्यांनी इतर गुरूंकडूनही संगीताचे विविध पैलू आत्मसात केले. किशोरी आमोणकर या मूळतः जयपूर अत्रोली घराण्याच्या परंपरेत घडलेल्या असल्या तरी त्यांनी त्या परंपरेला स्वतःची स्वतंत्र अभिव्यक्ती दिली. त्यांची गायकी केवळ तांत्रिक कौशल्यावर आधारित नव्हती, तर त्यात भाव, अध्यात्म आणि अंतर्मुखता यांचा विलक्षण संगम होता. रागाची मांडणी करताना त्या सुरांच्या सूक्ष्म छटा अत्यंत संवेदनशीलपणे उलगडत. त्यांच्या आलापीमध्ये गूढता तर तानांमध्ये वेग आणि अचूकता दिसून ये. रागातील भावार्थ श्रोत्यांच्या मनात पोहोचवणे हेच त्यांच्या गायकीचे मुख्य वैशिष्ट्य होते. किशोरीताईंनी अनेक अजरामर बंदिशी आणि भक्तिगीते गायली. मराठी आणि हिंदी श्रोत्यांच्या मनात आजही त्यांच्या आवाजातील काही रचना विशेष लोकप्रिय आहेत. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, बोलावा विठ्ठल, सुखाचे हे नाम असे यांसारख्या अभंगांनी त्यांनी भक्तिभावाला एक नवे स्वरूप दिले. तसंच त्यांनी काही हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठीही आपला आवाज दिला. त्यांच्या गायनातील आध्यात्मिकता आणि भावपूर्णता यामुळे प्रत्येक रचना श्रोत्यांच्या हृदयात कायमची कोरली गेली. किशोरी आमोणकर यांना गान सरस्वती हा मानाचा किताब देण्यात आला. हा सन्मान त्यांना त्यांच्या अद्वितीय गायकीमुळे आणि संगीतावरील असामान्य प्रभुत्वामुळे मिळाला. त्यांना हा किताब शृंगेरीच्या शंकराचार्यांनी दिला. असे म्हटले जाते की त्यांच्या कंठातून उमटणारे सूर इतके शुद्ध, गूढ आणि प्रभावी असत की ते जणू सरस्वती देवीच्या कृपेनेच अवतरले आहेत. म्हणूनच त्यांना गान सरस्वती असे संबोधले जाऊ लागले. हा किताब केवळ एक गौरव नव्हता, तर त्यांच्या संगीत साधनेला मिळालेली सर्वोच्च दाद होती. त्यांच्या गायकीने शास्त्रीय संगीताला केवळ तांत्रिक चौकटीतून बाहेर काढून त्याला भावविश्वाची नवी उंची दिली. वैयक्तिक जीवनात किशोरी आमोणकर अतिशय संवेदनशील आणि तत्वनिष्ठ व्यक्ती होत्या. संगीत हीच त्यांची खरी साधना होती. त्या शास्त्रीय संगीताच्या शुद्धतेबद्दल अत्यंत जागरूक होत्या. म्हणूनच त्यांनी कधीही लोकप्रियतेसाठी आपल्या कलेशी तडजोड केली नाही. त्यांना पद्मभूषण, पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कार यांसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार मिळाले. 3 एप्रिल 2017 रोजी मुंबई इथे त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांचे वय 84 वर्षे होते. हृदयविकाराच्या झटक्याने झोपेतच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने भारतीय शास्त्रीय संगीत विश्वाने एक अद्वितीय आणि तेजस्वी स्वर गमावला. थोडक्यात किशोरी आमोणकर यांचे संपूर्ण आयुष्य हे सुरांच्या उपासनेला अर्पण केलेले होते. त्यांनी शास्त्रीय संगीताला भाव, अध्यात्म आणि वैचारिक खोली दिली. म्हणूनच त्यांना गान सरस्वती म्हटले जाते. त्यांच्या कंठातील स्वर आजही संगीत प्रेमींच्या मनात घुमत राहतात. त्यांची परंपरा आणि संगीत वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील, हेच त्यांच्या जीवनकार्याचे खरे यश आहे. तर मंडळी, आजच्या पुरता एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका. नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.